हॅलो स्टुडंट, आफ्टर अ लॉंग टाईम, खूप दिवसानंतर आपण आज भेटणार आहोत. आपण लाईफ प्रोसेस सेकंड यामधले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करणार आहोत. तुम्हाला यासाठी यूट्यूबवरील रेडीमेड व्हिडिओ टाकण्यात आलेले होते. मला माहिती आहे की तुम्ही शोधू शकता, तुम्ही बघू शकता. ऑल दिस थिंग आय व्हेरी वेल नोन दॅट. मला माहिती आहे की तुम्ही शोधू शकता, तुम्ही पाहू शकता, तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. परंतु त्यातल्या त्यात बेस्ट जे व्हिडिओ मला वाटले ते मी तुम्हाला टाकले आणि एकाच जे काही आहे क्रिएटर त्यांचे टाकले. म्हणजे जो काही कन्सेप्ट होता तो आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. बट मला असं वाटलं की जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो मी माझ्या पद्धतीने तुमचा घ्यावा, कारण तुम्हाला सवय माझी आहे, त्यामुळे मी हा पार्ट घेते आहे. फर्स्ट पार्ट वी हॅव टू स्टडी टुडे इज दॅट असेक्सुअल रिप्रोडक्शन. आपल्याला बघायचं आहे आज असेक्सुअल रिप्रोडक्शन. अँड इन 9th स्टँडर्ड वी कॅन नो अबाउट द सेक्सुअल रिप्रोडक्शन और व्हॉट डू यू मीन बाय रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गमेट इज कॉल्ड ॲज असेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच इथे बघत असताना की एखाद्या आता इथे गमेट फॉर्मेशन जे काही होते ते एका जीवावर अवलंबलेले नवजात जीवन निर्मिती प्रक्रिया, म्हणजे नवीन जो जीव निर्माण होतो, हा नवीन जीव जो आहे हा एकाच जीवामुळे तयार होत असेल तर मग त्याला म्हणायचं आहे अलैंगिक प्रजनन, दॅट इज असेक्सुअल रिप्रोडक्शन. And that as this reproduction does not involve union of two different gametes, the new organism has exact genetic similarity with division or with the reproducing organism. This is uniparental reproduction. Uniparental म्हणजे एकाच पद्धती, म्हणजे पॅरेंट सेल एकच असतो आणि त्याच्यापासून मग काय तयार होऊन राहिलेलं आहे, तिथे न्यू बॉर्न बेबी तयार होत आहे, नवीन प्रजाती तिथे तयार होऊन राहिलेले आहे. हे सर्व कुठे राहणार आहे? असेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वी कॅन स्टडी असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इन 3 वे. 3 प्रकारे आपल्याला बघायचं आहे. दॅट इज फर्स्ट वन इज बायनरी फिशन. Binary fission. For binary fission they will give a one activity. They can say that take a conical flask and conical flask is like that. पहा conical flask जो आहे तो कशा पद्धतीचा असतो, तशा पद्धतीचा conical flask आहे. आणि याच्यामध्ये कुठलं वॉटर घ्यायचं आहे? यामध्ये वॉटर घ्यायचं आहे. यू कॅन टेक सम पॉन्ड वॉटर, डबक्यातलं पाणी. सिंपल लँग्वेज मध्ये डबक्यातलं पाणी घ्यायचं आहे. विच कॅन हॅव अ वॉटर ॲज वेल ॲज ॲक्वॅटिक प्लांट, म्हणजे जे शेवाळ वगैरे असतो की नाही तिथलं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ॲड सम व्हीट ग्रेन. काय ॲड करायचं आहे? व्हीट ग्रेन म्हणजे गव्हाचे दाणे. गव्हाचे दाणे त्याच्यामध्ये टाकायचे आहे, म्हणजे आणि काही जलीय वनस्पती टाकायची आहे, म्हणजे शेवाळ वगैरे टाकायचं आहे. कीप इट फॉर 3 to 4 days. किती दिवस ठेवायचं आहे? 3 to 4 days. अर्ली इन द मॉर्निंग ऑन द 4th डे टेक अ ग्लास लाईट. ग्लास लाईट घ्यायची आहे, काचेची पट्टी अशी घ्यायची आहे. या काचेच्या पट्टीवर इथे यामधला काय करायचं आहे? एक थेंब टाकायचा आहे आणि त्याच्यावर आच्छादन पट्टी, म्हणजे जे काही आपण म्हणत असतो ग्लास लीड, कवर स्लीड, फ्लवर स्लीप, ती टाकायची आहे. आणि यू कॅन मेक अ स्लाइड ऑफ बायनरी फिशन. आणि मायक्रोस्कोप खाली ती काय करायची आहे? बघायची आहे. आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? यामध्ये आपल्याला 3 ॲनिमलचं स्टडी आहे, विच इज युनिसेल्युलर वन. इन बायनरी फिशन वी कॅन स्टडी 3 ॲनिमल. फर्स्ट वन सिंपल बायनरी फिशन. सिंपल बायनरी फिशन and simple binary fission of amoeba, because amoeba is a unicellular animal. म्हणू शकतो आपण त्याला.
यामध्ये काय असते, ॲज अमिबा कॅनॉट हॅव अ डेफिनेट शेप, इट कॅनॉट हॅव डेफिनेट शेप. या अमिबा दॅट न्यूक्लियस कॅन बी कन्व्हर्टेड टू 2 पार्ट्स. आपल्याला असं दिसते की हा जो न्यूक्लियस आहे याचं काय होऊन राहिलेलं आहे, डिवायडेशन होऊन राहिलेलं आहे. पाहून घ्या इथे या पद्धतीचं डिवायडेशन झालेलं आहे. इन नेक्स्ट स्टेप इट कॅन फॉर्म 2 न्यूक्लियस इन सेम बॉडी. सेम बॉडीमध्ये न्यूक्लियस तयार झालेला आहे. अँड फायनली इट कॅन ब्रेक्स टू मेक अ 2 डिफरंट amoeba, as amoeba cannot have a definite shape and it is a daughter cell of amoeba. हे झालं डॉटर सेल. हे सिंपल झालेलं आहे. असंच आपल्याला कशामध्ये भेटणार आहे, पॅरामेसियम. पॅरामेसियम हा जो ॲनिमल आहे हा कसा झालेला आहे, बायनरी सिंपल बायनरी फिशन झालेला आहे. पॅरामेसियम मध्ये काय होणार आहे, ॲक्सिस फॉर्मेशन होणार आहे. कारण पॅरामेसियम आपण पहिलेपासून जे पाहिलेलं आहे स्ट्रक्चर, इट इज जस्ट लाईक दॅट. पॅरामेसियम इज जस्ट लाईक दॅट. यामध्ये काय होते, सेल इथे न्यूक्लियस असतो, याचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन असे 2 सेल तयार होतात. एक खाली that like a 2 paramecium structure, and hence it can occupy the structure like longitudinal structure like that. And third one is transverse section of euglena. युग्लेनाचा ट्रान्सवर्स सेक्शन. आणि युग्लेना कसा असतो ते तुम्हाला आय विल ड्रॉ अ डायग्राम. It is just like a that. It can have a one अशी शेपटी असते त्याला, वन आउटलेट इज देअर. आता यामध्ये हा जो आहे हा काय आहे, न्यूक्लियस. दॅट न्यूक्लियस कॅन फॉर्म अ बायनरी न्यूक्लियस. म्हणजे एकाचे 2 याच्यात काय होते, कन्व्हर्शन होते. आणि इथे पाहत असताना हा जो युग्लेना आहे दॅट इज 1 अँड हिअर दॅट इज 1 टू फॉर्म 1 बॉडी. असं एक बॉडीमध्ये 2 युग्लेना तयार होतात असे. आणि इथून याचं काय होते, बायफर्गेशन टू फॉर्म 2 युग्लेना डॉटर आर फॉर्म. डॉटर ऑफ पॅरासियम, डॉटर ऑफ युग्लेना अँड डॉटर सेल ऑफ अमिबा. सिंपल बायनरी फिशन ऑफ अमिबा. देन पॅरंट पॅरामेसियम. पॅरामेसियमचं या पद्धतीचं लॉन्जिट्युडनल ट्रान्सवर्स मध्ये काय होऊन राहिलेलं आहे, फिशन होऊन राहिलेलं आहे, ट्रान्सवर्स फिशन झालेलं आहे. आणि युग्लेनाचं जे होऊन राहिलेलं आहे, युग्लेनाचं होऊन राहिलेलं आहे लॉन्जिट्युडिनल. पा तिघांचे 3 सिंपल बायनरी फिशन अमिबाचं. आणि हा जो पॅरामेसियम आहे याचं ट्रान्सवर्स सेक्शन आणि युग्लेना जो आहे त्याचं लॉन्जिट्युडिनल सेक्शन झालेलं आहे. इट इज अ वन ऑफ द टाईप ऑफ बायनरी फिशन. बायनरी फिशनचा हा एक पार्ट झालेला आहे. आणि या बायनरी फिशन मध्ये आपण कोणते 3 एक्झाम्पल बघितलेले आहे, दॅट एक्झाम्पल आर अमिबा, देन पॅरामेसियम अँड युग्लेना. Here simple binary fission is there, here transversal section is there, and longitudinal. Second one is multiple fission, and multiple fission that can be occurred in amoeba. Amoeba can undergo both binary fission and multiple fission also. Asexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. Amoeba stop the formation of pseudopodia and thereby movement whenever there is a lack of food and any other type of adverse condition. It becomes rounded and forms a protective covering around the plasma membrane. अमिबा किंवा त्याच्यासारखं जे काही आता पेशी असतात त्या काय कशा होतात ते मी तुम्हाला सांगते.
इट इज अ अमिबा. हा अमिबा आहे. अमिबामध्ये काय तयार होऊन राहिलेलं आहे, अंडर फेवरेबल कंडिशन. म्हणजे अमिबा जे आहे त्याला समजा फेवरेबल कंडिशन म्हणजे ओलावा वगैरे असा सापडला नाही, तर अशा वेळेस तो काय करतो, फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया आणि देअर इज अ लॅक ऑफ फूड, म्हणजे कंडिशन फेवरेबल नसेल आणि तिथे त्याला पाहिजे असणारं अन्न भेटून नाही राहिलेलं आहे, अशा ॲडवर्स कंडिशनमध्ये तो काय करतो, हा जो अमिबा आहे याच्या भोवती एक प्रकारचं कवच तयार करतो. आणि हे जे कवच आहे हे असं जाडं असं सर्क्युलर काय आहे, जे मी ब्ल्यू पेननी तुम्हाला दाखवते आहे, हे झालेलं आहे ते जाडसर असं त्याने तयार केलेलं कवच. आणि कशामुळे झालेलं आहे, देअर इज अ लॅक ऑफ फूड अँड अनफेवरेबल कंडिशन, म्हणजे त्याला वाढी करता अनफेवरेबल कंडिशन होती म्हणून. आणि हे जे तयार झालेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज सिस्ट. याला आपल्याला म्हणायचं आहे सिस्ट. आणि या सिस्टमध्ये काय होते, ॲज द सिस्ट इज फॉर्म, सिस्ट फॉर्म झाल्याबरोबर हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचं काय होते, डिवायडेशन होते अँड मेनी न्यूक्लियस आर फॉर्म. म्हणजे याचं काय होऊन राहिलेलं आहे, बायफर्गेशन होते आणि मेनी न्यूक्लियस फॉर्म होते. आणि जसंही फेवरेबल कंडिशन होईल, सिस्ट कॅन ब्रेक ओपन ऑन अरायवल अंडर फेवरेबल कंडिशन अँड मेनी अमेबा कॅन अंडरगोज. म्हणजे हे काय होते, इथे ब्रेक होतो जेव्हा सुटेबल कंडिशन राहील तेव्हा. आणि याच्यातले काय आहे, हे जे अमिबा आहे हे अमिबा काय आहे, बाहेर पडतात. म्हणजे जेव्हा मल्टिपल फिशन होते तेव्हा आपण पाहिलं याच्या आधी की अमिबा इन सिंपल बायनरी फिशन याच्यामध्ये एका अमिबापासून 2 अमिबा भेटून राहिलेले आहे. पण मल्टिपल फिशनमध्ये यामध्ये किती भेटत आहे, मल्टिपल, म्हणजे जास्त प्रमाणात. जितके यामध्ये काय होईल, तो जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस इन दी सेंटर कॅन ब्रेक, जितक्या प्रमाणात ब्रेक होईल तितक्या प्रमाणात तिथे काय तयार होईल, तिथे नवीन, म्हणजे हे झाले सगळे डॉटर अमिबा. हे झाले डॉटर अमिबा इन मल्टिपल फिशन ऑफ अमिबा. देन थर्ड and in asexual reproduction the most important part is their budding. हे शब्द परत येणार आहे, पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं की बड फॉर्मेशन काय होते. यामध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे, यू कॅन टेक अ ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम दी मार्केटमधून ड्राय ईस्ट पावडर घ्यायची आहे. टेक 50 ml लुक वॉर्म वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये काय करायचं आहे, 50 ml वॉटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे ईस्ट पावडर आणि 10 ग्रॅम टेबल शुगर म्हणजे साखर त्यामध्ये टाकायचं आहे. आणि काय काय आपण याच्यामध्ये केलेलं आहे, ईस्ट पावडर घेतलेली आहे. ईस्ट पावडर यू कॅन अवेलेबल इन दी मार्केट, प्लस वॉटर घेतलेलं आहे. पण वॉटर घेतलेलं असताना कसं घेतलेलं आहे, लूक वॉर्म म्हणजे कोमट घेतलेलं आहे. प्लस काय घेतलेलं आहे, शुगर 10 ग्रॅम शुगर घेतलेलं आहे. एवढं सर्व मिक्सचर केलं. कोनिकल फ्लास्क आपण 1 कांद्या तासासाठी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर ग्लास स्लाईड घेतली. ग्लास स्लाईडवर एक ड्रॉप घेतला, कव्हर स्लिपने कव्हर केलं. वी कॅन मेक अ ग्लास स्लाईड ऑफ बडिंगची आपण ग्लास स्लाईड केलेली आहे आणि मायक्रोस्कोप खाली पाहिली. वेन यू कॅन सी अंडर दी मायक्रोस्कोप खाली पाहिल्यानंतर तिथे काय दिसत आहे की असा एक सेल डेव्हलप झालेला आहे अँड दॅट इज अ ईस्ट सेल. कारण आपण यामध्ये मेन इन्ग्रेडियंट काय घेतलेला आहे, ईस्ट घेतलेला आहे. परत आपण पाहिलं तर हा जो ईस्ट घेतलेला आहे याला असा बल्ज आउट झालेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ बल्ज. त्याला बल्ज फॉर्मेशन झालेलं आहे. बल्ज फॉर्मेशन झाल्यानंतर मी इथे थोडी डायग्राम काढते आहे म्हणजे तुम्हाला समजण्याला सोपं जाईल. हिअर बल्ज इज फॉर्म, असा बल्ज फॉर्म झाला. बल्ज फॉर्म झाल्यानंतर हा न्यूक्लियस आहे हाही त्याच्याकडे ओढला जातो आणि इन नेक्स्ट स्टेप देअर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लियस. हा न्यूक्लियस असा ब्रेक होतो, एक बल्जमध्ये जातो, एक पॅरेंट याच्यात राहतो. इन नेक्स्ट स्टेप हा इकडे चालला जातो
इथे असा एक सेल तयार होऊन राहिलेला आहे आणि इथे नेक्स्ट सेल तयार होऊन राहिलेला आहे. असे काय झालेले आहे, डॉटर ईस्ट सेल तयार झालेले आहे, असे डॉटर ईस्ट सेल. आणि नेक्स्ट स्टेप जेव्हा आपण जास्त वेळाकरता आपण हे ठेवू तर मेनी डॉटर ईस्ट सेल्स आर फॉर्म्ड बाय मायोटिक डिव्हिजन. मायोटिक डिव्हिजनमध्ये बडिंगमध्ये असे ईस्ट सेल काय होतात, फॉर्मेशन होतात. हे आपण काय पाहिलेलं आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. In next period we can study the asexual reproduction in multicellular organism. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहे. आज आपण पाहिलं असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये फर्स्ट वन पाहिलं बायनरी फिशन, सेकंड वन मल्टिपल फिशन, थर्ड वन इज बडिंग. बायनरी फिशन मध्ये अमिबाचं सिंपल बायनरी फिशन, पॅरामेसियनचं ट्रान्सवर्स बायनरी फिशन, युग्लेनाचं लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. मल्टिपल फिशन मध्ये अमिबा आणि अमिबा इथे एकाचे दोन फॉर्म होतात. इथे एकाचे किती तयार होऊन राहिलेले आहे, मल्टिपल, मेनी. मल्टिपल म्हणजे आपण याला काय म्हणतो, मेनी. सिंपल मिनिंग इज दॅट मल्टिपल इज मेनी. थर्ड वन इज बडिंग. बडिंग मध्ये काय होते, बल्ज फॉर्मेशन होते आणि त्याच्यापासून काय तयार होते, मेनी डॉटर सेल. थँक्यू.